नमस्कार. जय लवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाही अण्णाभाऊ यांची एक मराठी कादंबरी कुरूप हिचं वाचन करत आहोत. तर त्याच मालिकेतला आजचा हा तिसरा भाग. दिवस बुडाला आणि पेट अंधारात बुडाली. दुकानात कंदील लाल प्रकाश उडू लागले. त्या उदास कापड्या प्रकाशात व्यापार सुरू झाला. उशिरानं रानातून आलेली माणसं पेठेत येऊन मीठ मिरची तेल घेऊन जाऊ लागली. गिराईक तुरळक झाल्यामुळे सर्व व्यापारी मोकळे होऊन गुंडाणाच्या दुकानात गप्पा मारीत बसले. आणि तिथं सुपाऱ्या फुटू लागल्या, विड्या जळू लागल्या. पाराखाली श्रीकांत करंडे स्पेशल चहाच पाणी कडवीत होता. त्याच्या डोकीवरची गॅसची बत्ती आज रागावली होती. मध्येच डोळे झाकून उघडीत होती. मात्र पोरग चिकाटीचं अंधारात धडपडत होतं. उरलेलं काम उरकून लवकर घरी जा असं नाथाला सांगून दादा पाटील लवकरच घरी गेला होता. एकटा नाथा कंदील घेऊन काम करीत होता. तो मोळीकाळीला भाड्यानं खोली घेऊन राहत होता आणि हातानं स्वयंपाक करून जेवत होता. त्याला लवकर घरी जायचं होतं, पण चावडीत दुसरं कोणी नव्हतं म्हणून त्याचा नाईलाज झाला होता. सरळ महारवाड्यात गेला होता. तर राजा रामोशी म्हशीसाठी वैरण हुडकायला गावात हिंडत होता. त्याला भाकरीपेक्षा वैरण मिळणं महत्वाचं होतं आणि तेच कठीण होऊन गेलं होतं. थोड्या वेळानं रामोशी म्हशीच्या पोटाची सोय करून आला आणि नाथा घरी निघाला. तोच पाराखाली बाबा पाटील ओरडला, आलो. आणि लगेच तो भूतासारखा चावडी पुढे उभा राहिला आणि कर्कश आवाजात ओरडला, लेका हराम खोरा नाथ्या, तू मला चोर म्हणतोस? म्या लोकांचं पैसे लुबाडून वाडा बांधला, हे तू कुणाच्या बळावर बोलतोस? परंतु तसं नाही बोललो, नाथा गळवाया करीत म्हणाला. जरी एखादा शब्द वाकडा गेला असेल तर त्याची क्षमा करा मला. नाही नाही, मी माफी करणार नाही. बाबा पाटील कानाबरोबर दांड असलेली कुराड हवेत नाचूक म्हणाला. आता तू जाऊन भाकरी कर, तर मी येतोच आणि मग तुझ्या वाकड्या शब्दाबद्दल मी तुला त्याचा वाकडा करतो. मी गरीब आहे पाटील, नाथा हात जोडलं. तू गरीब नव्ह, तू गरीब माजोरी आहेस, बाबा पाटील पुन्हा ओरडला. त्या आरडाओरड्यानं पेठेतील लोक सावड जमले. ते फक्त ऐकत होते, कोणी बोलत नव्हतं. परंतु गुंडा अण्णानं हिंमत केली. तो पुढे जाऊन म्हणाला, काय भानगड आहे पाटील, थोडं आम्हाला एक ओळ द्या. ते त्या भडवीच्याला विचारा, बाबा पाटील म्हणाला. लोकांचा पैसे लाटून आम्ही वाडा बांधला असं याचं म्हणणं आहे. बरं जाऊ द्या, त्याला पोरग आहे. गुंडाना नाथाला बाजूला काढून वाटेल लावला. बाबा पाटील म्हणाला, आता जा, पर मी आता तिकडेच येतोय आणि तू झुकत चालव म्हणून मी तुझा एक पाय तोडणार आहे. बाबा पाटील तसाच बडबडत परत फिरला आणि पेट शांत झाली. परंतु सर्व दुकानदार संतापले होते. या माणसाचा बंदोबस्त झालाच पाहिजे असं प्रत्येक व्यापारी बोलत होता. बाबा पाटलाच्या जबड्यातून सुटलेला नाथा घरी जाता सरळ दादा पाटलाकडे गेला. त्याची भीतीने गाळ उडाली होती. त्याच्या तोंडात लाळ वळत होती. परंतु त्याच्या आधीच राजा रामोशी आला होता. ज्यानं चावडीत घडलेला सर्व प्रकार सांगितला होता आणि पाटील त्यावर विचार करीत होता. पाटील नाथाला म्हणाला, नाथा घाबरू नको, तू आमच्या बळावर बोलतोस असा त्याचा समज झालाय. तरी तू आता इथंच जेवून पुन्हा चावडीत जा आणि काहीतरी काम करीत बस, मी येतो. तू दडून बसू नको. आता याचा मला साक्षीमोक्ष लावलाच पाहिजे. जर तो चावडीत तुझ्या अंगावर आला तर माझं काम झालंच म्हणून समज. मी उद्याच त्याला इस्लामपूरच्या थंडगार सरकारी फरशीवर झोपवतो. नंतर नाथा जेवून चावडीवर जाऊन काहीतरी काम करीत बसला. गावातले दिवे इजले. सर्वत्र सांगरून सुम झाली, पण पेठेतील जागेच होते आणि बोलल्याप्रमाणे बाबा पाटील आरडत ओरडत चावडी पुढे आला. नाथाला पाहत असतो पिसाळला आणि सरळ चावडी शिरून त्याने नाथाला काठी मारली. त्याचं ऐकलं आणि त्याच वेळी गुंडाणाच्या दुकानात बसलेला दादा पाटील धावला. राजा रामोशी आला. सारी पेठ धावली.
दादा पाटलांना पुढे जाऊन बाबा पाटलाची काठी वरच्यावर धरली आणि एकच धक्का दिला. तसा बाबा पाटील जोत्यावर उठून खाली पडला. पण राजा रामोशाने त्याचे पाय चावडीत धरून ओढले आणि त्याला जाम केला. हा ना, सारी पेट गरजली. सर्व गाव चावडी पुढे गोळा झाला, परंतु बाबा पाटलाची आळी येऊ शकली नाही, कारण दादा पाटलाच्या आळीने त्यांच्या वाटा रोखल्या होत्या. मग दादा पाटलांना पंचनामा केला आणि राजा रामोशी रातोरात इस्लामपूरला धावला. मग दादा पाटलांना पंचनामा केला आणि सकाळी 10 वाजायच्या आत फौजदारी जीप गावात आली. सरकारी कामात अडथळा करणं, चावडीत शिरून खून करायच्या हेतूनं सरकारी नोकराला जखमी करणं अशा आरोपाखाली बाबा पाटलाला अटक करण्यात आली. तुझ्यासारख्या माणसाला बेडीच घालून दिलं पाहिजे असं म्हणून त्याला बेडी घातली आणि जीपमध्ये चढवला. नाथाचं डोकं फुटलं होतं. त्यालाही बरोबर घेऊन फौजदार आणि दादा पाटील इस्लामपूरला रवाना झाले. गुंडांना, रामाशिंपी, राजा रामोशी, किसना हे नाथाच्या बाजूने साक्षीदार नोंदवले गेले. 2 महिने खटला चालून बाबा पाटलाला 500 रुपये दंड आणि 5 महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. ते ऐकून गावकऱ्यांचा आत्मा शांत झाला. परंतु 5 महिन्यानं तो भयंकर माणूस याच गावात येणार आहे याची सर्वांनाच जाणीव होती. कारण राग झाल्याशिवाय राखेत निखारा विजत नाही. तद्वत माणसातून उठलेल्या पिसाड माणसाला तुरुंगात माणसाचा आकार देता येत नाही आणि बाबा पाटलाला कोणीही माणसाचा आकार देऊ शकत नाही. बिबा आपल्या तेलानं जळतो हे एकच तत्व त्याला लागू होत होतं. दादा पाटील चावडीत बसला होता, परंतु तो भयंकर अस्वस्थ झाला होता. त्याचा आत्मा वाड्यात गुंतला होता. कारण आज सकाळपासून हरणाबाईच्या पोटात दुखत होतं आणि आज ती बाळंतीण होणार म्हणून त्याला तिच्या जीविताची चिंता वाटत होती. परंतु आपली मनस्थिती तो कोणाला कळू देत नव्हता. एक मोठी विवंचना घेऊन तो गुंडांना, अंतो पाटील, रामभाऊ कुलकर्णी या सर्व लोकांशी दिलखुलास बोलत होता. पण त्याचवेळी वाड्यातून काय निरोप येतो आहे याची तो वाट पाहत होता. अलीकडे गावात अनेक भानगडी उद्भवल्या होत्या. थोड्या दिवसापूर्वी बाबा पाटील तुरुंगातून सुटून आला होता आणि लोकांचा कयास खरा ठरला होता. तो आला त्या दिवसापासूनच उभ्या गावाला शत्रू समजत होता. त्याच्या विरुद्ध ज्यांनी ज्यांनी साक्ष दिली होती त्यांच्यावर तो खवळला होता आणि त्या साक्षीदारांना पाण्यात पाहत होता. गुंडांना, रामभाऊ, राजा रामोशी यांना तर तो आपले नंबर 1 वरी समजत होता. हे सर्व दुश्मनांचा नष्टावा करीन तरच मी बापाचं नाव सांगेन असं तो उघड उघड बोलत होता. दादा पाटलाबद्दल पूर्वीच होतं, आम्ही 2 तलवारी आहोत, लवकरच पोलादावर पोलाद टक्करून भयंकर जाव होणार आहे. कसा त्याचा बोल होता. तो तुरुंगातून आला होता, पण तो गहूभरही नमला नव्हता. उलट अधिक ताठ, अधिक बेडर आणि अधिक उग्र होऊन आला होता. तो कुणावर कधी हल्ला करेल याचा नेम नव्हता. त्यामुळेच गावात भीतीचं वातावरण पसरलं होतं. परंतु दादा पाटील बाबा पाटलाला मुळीच घेत नव्हता. त्यानं लवकर आपणावर चाल करावी असं त्याला वाटत होतं. जरी तो तुरुंगातून सुटून आल्यापासून त्याच्या घरी अनेक खुनी, दरोडेखोर येऊन दारू पिऊन बकरे खाऊन जात होते, तरी दादा पाटील अचल होता. अलीकडे चव्हाण, नांगरे यांच्यात नवीनच वाद उद्भवला होता आणि तो उग्र स्वरूप धारण करीत होता. तो वाद गावातच मिटावा आणि गावच्या कर्त्या मंडळींनी मिटवावा असं चव्हाण आणि नांगरे या दोघांनाही वाटत होतं. आणि म्हणून आज चावडीत ते भांडणार येणार होते आणि तो खटला ऐकण्यासाठी गावातली शहाणी माणसं जमली होती. काही येत होती, काही येणार होती. तसं पाहिलं तर बोरगावचे लोक त्या खोऱ्यात डांबीस म्हणून चांगले ख्याती पावले होते. ते कोणत्याही क्षुल्लक गोष्टीवरून भांडतील याचा नेम नव्हता आणि ते भांडण तोंडानं भांडतील आणि कुऱ्हाडीही लढतील याबद्दल सर्वांची खात्री झाली होती. या बोरगावला पुढं नदीकाठ लाभला होता, तर पाठीमागा डोंगर उभा होता. त्यामुळे चारा आणि पाणी याची या गावात काही वाढ नव्हती. घरोघरी म्हशी होत्या, म्हणजे भरपूर दूध उपलब्ध असल्यामुळं आळीला तालमी आणि घरोघर पैलवान दिसत होते. ते भल्या पहाटेपासून दण ठोकीत डोके उठीत होते आणि भांडण झालं की डोके फोडत होते. असाच प्रकार नुकताच घडला होता. तो असा हे चव्हाणाचा दाजी आणि नांगऱ्याचा धोंडीराम हे दोघं पहिल्या रांगेतील 2 पैलवान होते. ते दोघे लढतही चांगले, गावाचे नाव करीत. त्यामुळे गावाला आनंद आणि अभिमान वाटत होता.
पुढे दाजी चव्हाणाची बहीण बनी ही धोंडीराम नांगरेला दिली आणि धोंडीराम नांगरेची धाकटी बहीण सुमी ही दाजी चव्हाणाला दिली. म्हणजे दोघी लग्न एकाच तिथीला एकाच माडावर झाली. ज्या दिवशी तांदूळ पडले त्या दिवशी या दोघांच्या भांडणाची ठिणगी पडली. दोन मुली दोन घरात नांदत होत्या. त्यांचं सासर आणि माहेर एकाच गावात असल्यामुळं सुमी नदीला गेली की आईला भेटून घडीवर बसून येत होती. तर बनी रानात जाता जाता आईकडे जाऊन बसून भाकरी खाऊन मग सावकाश रानात जात होती. असं सुरू घोडं त्या दोघींनी सुरू केलं होतं. एकदा सुमी नदीला गेली ती 2 तासानं घरी आली. त्यामुळे दाजी चव्हाणाच्या आईचं डोकं फिरलं. ती कडाडून म्हणाली, तुला रोज आईकडे जावं असं वाटत होतं तर तू लग्न कशाला केलंस? तू अशी 2-2 तास आईकडे जायचीस, मग हाता नांदायचं का कोणी? तू का तुझ्या पुढे ती बोलली नाही, पण तू का तुझ्या आईनं असाच अर्थ सुमीनं घेतला. आणि दुसऱ्या दिवशी आईला ती भानगड कळवली आणि सुमीची आई भडकली आणि धोंडीराम नांगरेच्या आईनं बनीला धारेवर धरलं. एके दिवशी बनी आईकडे जाऊन आली आणि नांगरीणबाई तरकटली, नक होतं तर लगीन का केलंस? तमाशात नाही का नाचायचं? आणि दुसऱ्या दिवशी बनीनं आईकडे फिर्याद केली. ते ऐकून चव्हाणीबाई पेटली. आणि तिसऱ्या दिवशी आईकडे जाऊन आलेल्या सुमीला दारातच थांबून म्हणाली, आता घरात येऊ नका, जाऊन आईकडेच राहा, जा, मला सून पुरं. सुमी रडत रडत आईकडे गेली आणि तिची कथा ऐकून नांगरीणबाईच्या हातापायची आग झाली. धोंडीरामला राग आला. त्यानं बनीला घराबाहेर काढली आणि तिच्या आईकडे घेऊन गेली. म्हणाला, ही लेक सांभाळा, मलाही बायको नका. तुम्ही आपल्या लेकीला 500 नवरं करून दिलं तरी माझी हरकत नाही. आणि धोंडीरामचं ते बोलणं ऐकून दाजीराम खवळला. बरं, तसं करू. तुम्ही आपल्या बहिणीला 1000 नवरे करून दे, मी बी काही तक्रार करणार नाही. झालं. आणि जे भांडण पेटलं त्यानं दोन्ही आळ्या वर्दळीवर आल्या आणि आज त्यांचा न्याय निवाडा होणार होता. हळूहळू गावातले लोक जमले, चव्हाण आणि नांगरे आले आणि खटला सुरू झाला. पाटील म्हणाला, मंडळी, हे चव्हाण नांगरे यांचं आपसातील क्षुल्लक भांडण आहे, तेव्हा आपल्याला मुलीला सासरी पाठवून वाद मिटवा. बरं, तुमचं म्हणणं खरं आहे, पण चूक पदरात घाला. नांगरा म्हणाला, ह्यो ह्या चव्हाणाचा गाढवपण आहे. तसा चव्हाण बिथरून म्हणाला, पाटील, ह्या नांगऱ्याचा 7 गाढवपण आहे. चव्हाण नांगरे परस्पराला गाढव ठरवून मोकळे झाले होते. पंच लोक ऐकत होते आणि चव्हाण नांगरे बोलत होते. मध्ये धोंडीराम नांगरा म्हणाला, पाटील, मी सांगतो, हे चव्हाणाच्या अवलादच हलकट आहे. हे तसं बोल नका. दाजी म्हणाला, आम्हाला हलकट म्हण नका. तू म्हणशील मी पैलवान आहे, पण माझ्या बी घरात पैलवान आहे. लेका तुमचीच जात हलकट आहे. एकदा धोंडीरामला राग आला. त्यानंही आपली पैरण टरकन फाडली आणि खडकन शेडू ठोकला आणि म्हणाला, चव्हाणा, आण तुझा पैलवान. हा प्रकार पाहून दाजी पिसाळला. त्यानंही आपली पैरण फाडली, दंड ठोकला आणि म्हणाला, चल, तयार आहे, पर गड्याला गडी दे. एकटाच म्हातारा नांगरा पैरण काढून दंड ठोकीत म्हणाला, सलाम तुझ्या म्हाताऱ्याला. आणि चव्हाण तयार झाला. चावडीचं अंगण म्हणजे कुस्तीचं मैदान झालं. सर्व चव्हाण आणि सर्वच नांगरे पैरणी काढून दंड ठोकू लागले. आणि तो प्रकार पाहून दादा पाटील पोट धरून हसू लागला. सर्व हसून हसून बेजार झाले. पाटील म्हणाला, ऐका मंडळी, हा वाद आता चावडीवर मिटणार नाही. हा वाद मिटलाच तर कुस्तीच्या मैदानावरच मिटतो. तेव्हा तुम्ही दोन्हीकडच्या लोक जोड्या करा आणि मैदानाची तारीख नक्की करून टाका. आमचा नाथा नावाची नोंद करील. जा आता. मग चव्हाणी नांगरे तसेच दंड ठोकीत आपापल्या वाटत निघून गेले आणि पुन्हा चावडीत हास्याचा स्फोट झाला. थोड्या वेळानं चावडी शांत झाली आणि परबती धावत आला. त्याला पळताना पाहून पाटलाच्या काळजात सरा झाला. तसा तो उठून पुढे आला आणि परबती म्हणाला, पाटील, मुलगा झाला. बाळंतीण सुखरूप आहे ती. मुलगा? पाटलानं आपल्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाला, चला, मी येतो. मग पाटील चावडीत गेला आणि त्यानं ती बातमी सर्वांना सांगितली. ते ऐकून सर्वांना आनंद झाला. पाटील गंभीर होऊन म्हणाला, मंडळी, माझ्या दौलतीला धनी, वंशाला अंकुर आणि प्रतिष्ठेचा रक्षक देऊन
नियतीनं माझ्यावर अनंत उपकार केले आहेत. आता मी निर्भय झालो आहे. आता मला कधीही मरण येऊ द्या, माझी तयारी आहे. पाटील, अशा वेळी वाईट बोलू नका, गुंडांना म्हणाला. आता गाव जेवण कधी तेवढंच बोला. गुंडांना 12व्या दिवशी मुलाचं बारसं, त्याच दिवशी गाव जेवण, पाटील म्हणाला. परंतु आज गावाला साखर वाटली पाहिजे, तेव्हा तुमच्या दुकानात जेवढी साखर असेल तेवढी पाठवा. पेठेत जेवढी असेल ती सारी साखर वाड्याकडे येत आहे, गुंडांना बोलला. ठीक आहे, चला, पाटील म्हणाला. नाथा, अंतू, राजाराम, तुम्ही आणखी माणसं घेऊन गावाला साखर वाटा, एकही घर चुकवू नका. नंतर ती सर्व मंडळी वाड्याकडे गेली आणि अंतू पाटील, नाथा, रामोशी यांनी अनेक माणसं मदतीला घेऊन गावाला साखर वाटली. सर्व गावाला ती बातमी समजली तेव्हा सर्व लोकांना आनंद झाला होता. धन्यवाद.